घरी आम्हाला बरेच वेळेस चहाला साखर नसायची, भाजीला तेल सुद्धा नसायचं। माझा पोलीस भरतीचा रिझल्ट गेला होता, मी फर्स्ट वेटिंगला होते, मी धड पासही नव्हते आणि फेलही नव्हते। खूप वाईट वाटत होते, तेव्हाही मी रडले। गावातले लोक असे म्हणताय की पल्लवी पोलीस नाही होऊ शकली, पीएसआय काय होणार, आणि हे ऐकून खूप वाईट वाटत होतं। जो अभ्यास आपण 4 वर्षात नाही करू शकलो, तो अभ्यास मी फक्त त्या 50 दिवसामध्ये केला होता। स्वतःला पूर्णपणे अभ्यासामध्ये झोकून दिलं होतं। जिथं फक्त मुलींना संसारच करायचा असतो किंवा समाजाच्या नियमानुसार वागायचं असतं, त्याच समाजाला डावलून किंवा त्याच समाजाला विरोध करून त्या शेतकरी आईवडिलांनी, त्या कष्टकरी आईवडिलांनी मला इथपर्यंत पाठवलं होतं। आणि आज मी तुमच्या समोर खाकी वर्दीमध्ये उभी आहे। 16 एप्रिलचा दिवस होता। पीएसआय पदाच्या 3ऱ्या टप्प्यापर्यंत मी पोहोचले होते आणि फिजिकल एक्झामसाठी आम्हाला रनिंगला बोलवलं। आम्ही 5 मुली रनिंगसाठी उभ्या राहिलो, पण माझं लक्ष होतं गोलवर आणि कानात एकच वाक्य घुमत होतं की पोलीस नाही होऊ शकली, पीएसआय काय होणार। हो, 2 वर्ष सतत अपयशात गेलं होतं आणि आणखी वर्ष वाया घालवण्याची माझी तर हिंमतच नव्हती। बाजार करण्यासाठी 100 रुपये जमवणाऱ्या माझ्या वडिलांनी लोकांकडून 5000 रुपयाचं कर्ज काढलं होतं आणि मला पीएसआय बनण्याचं स्वप्न दाखवलं होतं। स्वतःला एक अक्षर वाचता न येणाऱ्या माझ्या अशिक्षित आईने लोकांचे टोमणे खात मला शिकवण्याची तयारी ठेवली होती। लोक म्हणायचे की मुलगी आहे, किती शिकवणार, लग्न करून टाक। तिला मिळणारे हे टोमणे जणू काही माझ्यासाठीच होते। या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास होत होता, परंतु ही शर्यत जिंकणं गरजेचं होतं आणि पीएसआय बनणे गरजेचं होतं। नमस्कार, मी पीएसआय पल्लवी जाधव। आज तुम्हाला ठामपणे सांगू इच्छिते की त्या शर्यतीपासून ते आयुष्यातल्या प्रत्येक शर्यतीवर मात करून माझा पीएसआयचा प्रवास पूर्ण केला। एक सर्वसाधारण शेतकऱ्याची मुलगी आज पीएसआय बनून तुमच्या समोर अशी उभी आहे। हाच प्रवास मी आज तुमच्या समोर शेअर करणार आहे। बालपणीचं सांगायचं म्हणजे आई वडील दोघेही शेती करायचे। गाव तसं छोटं, गावातली लोकही चांगली पण विचाराने जरा संकुचित होती। तिथे मुलींना शिकवलं जात नव्हतं। मला वाटतं की गावातली मोजून 2-3 मुलेच कॉलेजला जात असावी। मुलींना तर शिकण्याचा चान्सच नव्हता। 10वी झाली की त्यांचे लग्न केले जायचे। माझ्या गावातील बऱ्याच मुलींचे 10-15 वर्षामध्येच लग्न व्हायची। माझ्या बहिणीचे सुद्धा 15 ते 16 वर्षामध्ये लग्न झालेली। 10वीच्या नंतर ही मुलींचं शिक्षण असतं, याचं तर कोणाला याची माहितीच नव्हती। शाळेत असताना मी अभ्यासात हुशारच होते। 10वीला पास झाले। 10वी पास झाल्यानंतर कॉलेजला जाणारी माझ्या घरातली मी पहिलीच मुलगी होती। कॉलेजला 11वीला ॲडमिशन घेतलं, पण कॉलेज दूर असल्यामुळे आणि घरची परिस्थिती खराब असल्यामुळे मला कॉलेजला रेग्युलर जाता येत नव्हतं। मी आईवडिलांसोबत शेतात काम करायचे आणि हप्त्यातून 1 वेळाच मला कॉलेजला जायला मिळायचं। असं करतच मी माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं।